जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम देताना जर आपले पसंतीक्रम चुकले तर आपली निवड होत नाही का? किंवा पवित्र पोर्टलचा आणि पसंतीक्रमाचा एक्झॅक्टली जे आहे किती जवळचा संबंध आहे? पवित्र पोर्टलवर सिलेक्शन प्रोसेस मध्ये आपले मार्क महत्त्वाचे आहेत की पसंतीक्रम महत्त्वाचे आहे? या दोघांचा नेमका काय संबंध आहे त्यावर आपण डिटेल मध्ये प्रकाश या व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच अशा नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत ज्या की तुम्ही विचारही केला नसेल। तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जर काही नवीन शिकायला मिळालं कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला कमेंट करायचं आहे, व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे। डिटेल्स मध्ये सगळी गोष्ट पाहण्याच्या पूर्वी आपल्याला जर का येत्या शिक्षक भरतीमध्ये हवं असेल गायडन्स वेगवेगळ्या प्रकारचं तर तुमच्यासाठी अवेलेबल आहे शिक्षक भरती गायडन्स बॅच। यामध्ये तुम्हाला शिक्षक भरतीसाठी सर्वोत्तम मार्गदर्शन मिळणार आहे अगदी रजिस्ट्रेशन पासून जॉइनिंग पर्यंत। यामध्ये नेमकं काय मिळणार आहे तर सर्वात महत्त्वाचं आहे पवित्र पोर्टलवर एक कंप्लीट व्हिडिओ सिरीज तुम्हाला मिळेल की नेमकं ही प्रोसेस कशी चालते, काय आहे, एकूण एक सगळ्या गोष्टी। त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण पसंतीक्रम देणार आहोत त्यासाठी जे आहे एक स्ट्रॅटेजी, त्या बाबतीमध्ये योग्य तो सल्ला तुम्हाला मिळणार आहे। तुमच्या ज्या काही शंका असतात, प्रॉब्लेम्स असतात, ते सगळे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुमच्यासाठी जे आहे स्पेशल लाईव्ह सेशन्स घेतल्या जातात। त्यातल्या त्यात मुलाखतीला तुमचं सिलेक्शन झालं तर डेमो सेशन तुमच्यासाठी अरेंज केलं जातं। त्याच्यासोबत डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम असेल, क्वालिफिकेशनचे प्रॉब्लेम असेल, इतर 1760 भानगडी असू द्या शिक्षक भरतीच्या, सगळ्या तुम्ही या माध्यमातून जे आहे सोडून घेऊ शकता। चर्चा करायची असेल तर त्यासाठी जे आहे टेलिग्रामला ग्रुप देखील आहे। म्हणजे परफेक्ट अशा प्रकारचं नियोजन आहे जेणेकरून आपल्याला गायडन्स बॅचच्या माध्यमातून सिलेक्शनच्या आणखी जवळ जाता येणार आहे। चला आता जाऊया आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा, आता येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पवित्र पोर्टलला जाहिरात पाहायला मिळेल। जाहिरात आल्यानंतर आपल्याला प्रेफरन्सेस जनरेट करणे, असाइन करणे, लॉक करणे ही प्रोसेस करायची आहे। म्हणजे काय, थोडक्यामध्ये प्रेफरन्सेस द्यायचे आहे, पसंतीक्रम द्यायचे आहे। पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला जे आहे विदाउट इंटरव्ह्यू साठी, म्हणजे ज्या मुलाखत न घेणाऱ्या संस्था आहेत, आस्थापना आहेत, त्यासाठी 100 आणि ज्या संस्था मुलाखत घेणार आहेत अशा 50, म्हणजे आपल्याला जे आहे लिमिटेड प्रेफरन्सेस आहेत। एकतर लिमिटेड प्रेफरन्सेसचा फटका आपल्याला बसतो, आपल्याला नुकसान होतं, हे आपल्याला माहितीच आहे। आता पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, प्रेफरन्सेस देण्याच्या पूर्वी आपल्याला बऱ्याच गोष्टींचं ॲनालिसिस करावं लागतं, अभ्यास करावा लागतो की आपल्याला एक्झॅक्टली कुठे प्रेफरन्सेस द्यायचा आहे। त्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं जर का काही असेल प्रेफरन्सेस देण्याच्या पूर्वी, सध्याच्या घडीला ज्या वेळेस अशा प्रकारे लिमिटेड प्रेफरन्सेस आलेले आहेत तर तो आहे माझा स्कोर, माझी क्वालिफिकेशन, यानुसार माझी निवड जी आहे कोणत्या वर्गासाठी जास्त होऊ शकते हे स्वतःला अगोदर समजून घ्यावं लागणार आहे। माझी कॅटेगरीचा जनरलचा मेरिट कुठपर्यंत आहे आणि मग त्यानुसार जे आहे मी 1ली ते 5वीला, 6वी ते 8वी, 9वी 10वी, 11वी 12वीला कोणत्या वर्गाला पात्र आहे आणि जास्तीत जास्त कोणत्या वर्गाला मी जे आहे असं टार्गेट करू की तिथेच माझं सिलेक्शन होणार आहे, ते समजून घेणं महत्त्वाचं आहे। आपल्या गायडन्स बॅच मध्ये मी त्याच्यावरती 2 लेक्चर दिलेले आहे। ते 2 लेक्चर पाहिल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं समजून जाणार आहे तुम्ही कोणत्या वर्गाला टार्गेट करावं, ते फार जास्त महत्त्वाचं आहे। त्याच्याशिवाय आपल्याला पसंतीक्रमात देता येणार नाही। कारण जर का माझा स्कोर असा आहे मी 1 ते 5 ला सिलेक्ट होतोय परंतु मी 11वी 12वीला पसंतीक्रम देतोय, काहीच कामाचं नाही। किती पसंतीक्रम द्या 11वी 12वीला, तुमचं समज तिथं मेरिटच बसणार नाही, कारण 11वी 12वीचं मेरिट जास्त राहणार आहे। मग अशा कंडिशनला आपण जे आहे जे काही पसंतीक्रम दिलाय तो चुकीचा झालाय असं आपण म्हणू शकतो। आता पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, बऱ्याच जणांनी या ठिकाणी जे आहे मार्केटमध्ये अशा गोष्टी चालतात की पसंतीक्रम चुकले तर आपली निवड होत नाही असं नाही। मान्य आहे, पसंतीक्रम जर चुकले ना आपली निवडच होत नाही असं नाही, परंतु लक्षात घ्या पसंतीक्रम जर का चुकले तर आपली निवड चुकीच्या ठिकाणी होते। चुकीच्या ठिकाणी होते, चुकीच्या ठिकाणी म्हणजे काय, आपण डिस्क्वालिफाय होतो का? डिस्क्वालिफाय होत नाही, डिस्क्वालिफाय होत नाही। उदाहरण म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी समजा 140 मार्कवाला उमेदवार आहे, ठीक आहे, 140 मार्कवाला उमेदवार आपल्या जिल्ह्यामध्ये लागतो। जास्त करून सगळ्याच कॅटेगरीचे उमेदवार 140च्या आसपास आपल्या जिल्ह्याच्या आसपास तरी लागतात। आता माझा जिल्हा जे आहे तो परभणी आहे, ठीक आहे, परभणी आहे। आता मी प्रेफरन्सेस देताना परभणी, जालना, त्यानंतर नांदेड हे मला जिल्हे आहेत, ठीक आहे। आता मी काय करून टाकलंय, प्रेफरन्सेस देत असताना थोडीशी चूक अशी केली
नांदेडला माझ्या कॅटेगरीच्या जागा जास्त होत्या, इथे 1 देऊन टाकलं. जालन्याला त्याच्यापेक्षा कमी होतं म्हणून इथं देऊन टाकलं 2 आणि इकडे दिले 3. जरी परभणीला थोडंसं जागा कमी होत्या तरी. मग आता काय झालं, माझं सिलेक्शन इथेच झालंय नांदेडला. आता नांदेडला माझं सिलेक्शन झालंय, माझा जिल्हा परभणी आहे, माझं इथं व्हायला अपेक्षित होतं आणि इथं होऊ शकलं असतं जर मी विचारपूर्वक प्रिफरन्स दिला असता तर. मग आता नांदेडला झालं म्हणजे काय, तर आता इथे आपली जी आहे चुकीच्या ठिकाणी निवड झाली, म्हणजे मला या ठिकाणी लाईफ टाइम नांदेडला राहावं लागेल. कारण आता ज्या वेळेस आपले उमेदवार भरती होणार आहेत त्यांना बदलीचा अधिकार नाही. शासनानं शासन निर्णय काढलाय ऑलरेडी, GR आलेला आहे. आपल्याला बदलीचा अधिकार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलीचा अधिकार नाही. एकदा ज्या जिल्ह्यामध्ये लागले त्या जिल्ह्यात राहायचंय. आणि लक्षात घ्या, ज्या वेळेस आपलं सिलेक्शन होतं, ज्या शाळेवर सिलेक्शन होतं, शाळा सांगतोय तुम्हाला, आता लक्षात घ्या, जिल्हा तर मिळाला आहे. आता या जिल्ह्यामध्ये XYZ ही शाळा मिळाली, याच शाळेवर तुम्हाला 10 वर्ष काढावं लागतं. एकाच शाळेवर 10 वर्ष एकाच शाळेवर तुम्हाला राहावं लागतं. त्याच्यानंतर तुम्ही जिल्हा अंतर्गत बदलीसाठी पात्र राहता, म्हणजे जिल्ह्यातल्या जिल्ह्यातच बदली होते. तुम्ही आयुष्यभर 58 वर्ष हीच चूक भोगणार. नांदेडला झालंय का, तिथंच राहा, तिथेच राहा, बदलीच करू नका. यदा कदाचित यामध्ये काय झालं की समजा एखादी महिला आहे, तिचा पती इकडे तिकडे कुठेतरी जॉबला आहे, मग महिलांनी नेमकं काय करायचं, परेशानीचा मुद्दा आहे ना. कारण अगोदर तरी पती पत्नी एकत्रीकरण होत होतं, परंतु आता पती पत्नी एकत्रीकरणचाही मुद्दा त्यांनी आणलेला नाहीये. बायको तिकडे आहे, हसबंड इकडे आहे, इकडेच राहा आयुष्यभर, सुट्ट्यामध्येच भेटा फक्त. तर शासन असं का करते हे मलाही समजत नाही. किती कठीण आहे का नाही. बदलीच नाहीये. मग बदली नसताना मग आपल्याला पसंतीक्रम महत्वाचे ठरते का नाही ठरते. स्कोरवरून होणार, आपलं सिलेक्शन स्कोर नुसार होणार, परंतु आपल्याला प्रिफरन्सेस त्या सिक्वेन्सने देता आले पाहिजे ना. अगोदर काय होतं माहितीये का, अगोदर काय होतं की अनलिमिटेड प्रिफरन्सेस होते, अमर्यादित पसंतीक्रम होते. म्हणजे कितीही पसंतीक्रम द्या, जेवढे आले तेवढे द्या. म्हणजे काय होत होतं की आपल्यापेक्षा कमी मार्क असलेला उमेदवार सिलेक्ट होणं कदापि शक्य नव्हतं. कमी मार्कवाला उमेदवार सिलेक्ट होणारच नव्हतं. कारण काय, त्याचे सगळे प्रिफरन्सेस पैकी कुठेतरी तो लॉक झालाच असता ना. त्यांना 500 700 800 800 प्रिफरन्सेस देऊन बसलेले बहादर आपल्या अगोदरचे, ते कुठेतरी लागणारच आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा कमी मार्कवाला इकडे लागणार नाही. परंतु आता लिमिटेशन्स आलेली आहे आणि त्यामुळे आपल्यापेक्षा कमी मार्कवाला उमेदवार देखील लागू शकतो. हे एक महत्वाचं आहे. म्हणजे 1-2 फॅक्टर आपल्याला लक्षात ठेवायचे. बदली नाहीये, त्यामुळे आपल्याला त्याच जिल्ह्यामध्ये जावं लागेल ज्या ठिकाणी आपण लाईफ टाइम राहू शकू. अन्यथा तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात जायचं तर परत एकदा परीक्षा द्यावी लागेल आणि पुन्हा सिलेक्शन यादीमध्ये त्याच जिल्ह्यामध्ये जावं लागेल. हा एक मुद्दा आहे. आता अमर्यादित होते त्यावेळेस आपल्यापेक्षा कमी मार्कवाला उमेदवार लागत नव्हता. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, आता सिच्युएशन वेगळी आहे. समजा एक उमेदवार आहे 140 मार्काचा, ठीक आहे. याने काय केलं, 1 2 3 4 5 असं करत 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 असे 100 पसंतीक्रम दिले, ठीक आहे. आता या 140 वाल्या ए नावाच्या उमेदवाराचं जे आहे अशी बॅड लक ठरली की या सगळ्या ठिकाणी 100 पर्यंतच्या पसंतीक्रमावरती जे आहे एका अशा उमेदवारांनी पसंतीक्रम दिला ज्याचा स्कोर 140 प्लस होता. 140 प्लस होता. मग अशा कंडिशनला याची निवड काय झाली, झालीच नाही. दुसरा एक उमेदवार आहे ज्याने की 139 मार्क घेतलेले आहे. हा बी नंबरचा उमेदवार घेऊया. मग याने पण काय केलं, 1 2 3 4 5 6 असं करत करत 100 पसंतीक्रम दिले. कारण 100 तर प्रत्येक जण देणारच आहे. मग आता काय झालंय, याने अशा ठिकाणी पसंतीक्रम दिले की ज्याने याने पसंतीक्रम इकडे दिलंच नव्हतं. मग याचा काय झाला, समजा याचा जो 3 नंबरचा पसंतीक्रम आहे त्याला याने पसंतीक्रम दिलाच नव्हता. मग ज्या ठिकाणी समजा 140 वाल्याने नाही दिला पण 139 वाल्याने दिला, म्हणजे हा काय झाला, या ठिकाणी सिलेक्ट झाला, याची निवड झाली. म्हणजे काय होतं, या ठिकाणी आपलं प्रिफरन्स महत्वाचं आहे. प्रिफरन्स मॅटर करतं, प्रत्येक वेळी नाहीये, परंतु लक्षात घ्या अशा सिच्युएशन मध्ये जे आहे प्रिफरन्स मॅटर करतो की कोण कुठे प्रिफरन्सेस देतोय. तो एक अंदाज बांधावा लागेल, तो एक अभ्यास करावा लागेल की माझा स्कोर नेमका किती आहे, मी कोणत्या वर्गासाठी टार्गेट करू आणि त्या वर्गाच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आलेल्या आहेत. लक्षात येते का मला काय सांगायचं आहे. थोडासा अभ्यास, थोडासा अनुभव असायला पाहिजे.
ठीक आहे, हा एक महत्वाचा फॅक्टर तुमच्या लक्षात आलेला असणार आहे. आणि याच सगळ्या बाबी ज्या बारीक सारी ज्या बारीक सारी गोष्टी आहेत ना, त्या गायडन्स बॅच मध्ये मी सांगतोय तुम्हाला लोकांना, कारण इथे युट्यूबला बऱ्याच स्वरूपामध्ये मर्यादा येतात मर्यादा. ठीक आहे, त्यानंतर जे आहे आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय की आपले चांगले मार्क असलेले उमेदवार आहे ते देखील ना कधी कधी चूक करून घेतात. आता आपल्या समोर नगरपालिका, मनपा, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद असे जे आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. यापैकी माझं पर्सनल मत जे आहे जिल्हा परिषद बेटर आहे, बेस्ट आहे. मग आपण याच्याऐवजी पसंतीक्रम देताना इकडे दिलाय, आपला स्कोर चांगला आहे, निवडही झाली आहे नगरपालिकेला, पण नगरपालिकेला निवड झाल्यानंतर 1760 भानगडी असतात. ठीक आहे, इथं पेमेंटचा इश्यू आहे, इथं विद्यार्थी संख्येचा इश्यू आहे, इथं जे आहे इन्फ्रास्ट्रक्चरचा इश्यू आहे नगरपालिकेमध्ये बरेच आहे. आता महानगरपालिका आहेच आहे, आता महानगरपालिकेमध्ये देखील विद्यार्थ्यांचं थोडंसं प्रॉब्लेम आहेच आहे. बाकी राहतोय आता जिल्हा परिषद. मग आता आपल्याला काय होतं की याच्यापैकी कुठे आपल्याला प्रिफरन्स द्यायचा आहे त्याचा देखील अभ्यास असला पाहिजे. या तिन्ही मधला फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे, तिन्हीपैकी काय बेस्ट आहे ते लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी प्रिफरन्स आपल्याला कुठं द्यायचा आहे ते मॅटर करतं, ते खूप जास्त मॅटर करतं. ही एक गोष्ट लक्षात घ्या, कारण आपण जे काही व्हिडिओ सिरीज इथे देतोय ना, तर त्या जी व्हिडिओ सिरीज आपण देतोय ना, या व्हिडिओ सिरीज मध्ये तुम्हाला याच सगळ्या बारीक सारीक बाबी समजावून सांगण्यात येतं की या गोष्टी करा, त्या नका करू, त्या करा, है ना. म्हणजे तुम्ही स्वतःचा डिसिजन स्वतः घेण्यासाठी लायक होऊन जातात. त्यासाठी हे महत्वाचं आहे. आणखी गोष्टी आहेत, आणखी मी तुम्हाला थोडक्यामध्ये एक गोष्ट हे सांगतो. आता हे तर झालं विदाऊट इंटरव्ह्यूचं. आता विथ इंटरव्ह्यू मध्ये जर का समजा चुकाचूक झाली तर तिथं काय भानगड येते बघा, लक्षात घ्या. आता आपल्याला या बाबी देखील महत्वाच्या आहेत पसंतीक्रम देण्याच्या पूर्वी, की आपल्याला येणारी जी काही शाळा आहे किंवा जी काही संस्था आहे ते अनुदानित आहे. ठीक आहे, अनुदानित आहे, विना अनुदानित आहे किंवा अंशतः अनुदानित आहे. आता या तिन्ही मधला आपल्याला फरक देखील लक्षात आला पाहिजे. अनुदानित मध्ये जे आहे 100% पगार शासन देईल, विना अनुदानित मध्ये जे आहे पगारच मिळणार नाही, 0-0 राहणार आहे. अंशतः मध्ये एकतर 20%, 40%, 60% किंवा 80% पगार आपल्याला मिळणार आहे. या ठिकाणी जे आहे आपण पसंतीक्रम देताना देऊन टाकला, विना अनुदानितला देऊन टाकला, पैसे मिळेल का आपल्याला? आपण जे सगळं जे संसाराचा रडगाणं चालवतंय कशासाठी चालवतंय? पगारासाठी. इथं पगारच नाहीये. या बाबी महत्वाच्या आहेत. पसंतीक्रम देताना बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या विचारात घ्याव्या लागतात, समजून घ्याव्या लागतात, अभ्यास करावा लागतो. आता इकडे गेले है ना, ज्यांचं सिलेक्शन 100% अनुदानित वर होत होतं त्यांना जे आहे 20% अनुदानित शाळेवरती पसंतीक्रम देऊन टाकलाय. मग तो 20%च पगार मिळणार ना त्याला? चुकलंय का नाही? चुकलं म्हणजे चूक महागात पडली का नाही? आता हे 20चं 100 कधी होणार आहे? फार जमाना लागतो त्याला, 5-6 वर्ष लागतात. या गोष्टीसाठी पसंतीक्रम महत्वाचा आहे, अभ्यास महत्वाचा आहे पसंतीक्रमाच्या बाबतीमध्ये. आणि त्याच गोष्टी आपण जे आहे आपल्या परीने जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून जे आहे कोण्याही हुतकरू अभियोग्यता धारकाचं जे आहे नुकसान होता कामा नये, अजिबात नुकसान होता कामा नये. ज्याला ज्या पद्धतीने स्कोर मिळालेला आहे त्याला जे आहे त्या परीने फायदा झाला पाहिजे, हेच आपला उद्देश आहे. याशिवाय आपण जे आहे विथ इंटरव्ह्यूला अशा काही संस्था आहेत की ज्या संस्थेमध्ये उमेदवारांना खऱ्याच अर्थाने त्रास आहे, त्या संस्थेला प्रेफरन्सेस देऊन टाकला म्हणजे पण पसंतीक्रम चुकलं ना आपलं. जरी निवड झाली असेल, आयुष्यभर आपल्याला जे आहे हॅरॅसमेंटचा सामना करावा लागतो. बऱ्याच संस्था आहेत जिथे शिक्षकांना त्रास आहे त्रास. दुसरी महत्वाची एक गोष्ट तुम्हाला लोकांना हे सांगतो की जिल्हा परिषदला प्रेफरन्सेस देणं कधीही बेटर आहे. आता याचं कारण हे आहे की जिल्हा परिषद मध्ये जे आहे प्रमोशनचे चान्सेस असतात, प्रमोशनचे बऱ्याच जणांना या गोष्टी लक्षात नसतात. प्रेफरन्सेस देण्याच्या पूर्वी प्रमोशन जिल्हा परिषदेमध्ये सहजपणाने होऊ शकतं, तुमची सिनियरिटी त्या ठिकाणी काउंट होते. मग जेडपीला प्रेफरन्सेस मॅटर करतं. आणखी एक डेंजर झोन सांगतोय बघा, बऱ्याच जण, मी काय भीती घालत नाहीये, परंतु लक्षात घ्या ज्या उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी जे आहे सामाजिक शास्त्र विषयाला होणार आहे, सामाजिक शास्त्र, त्या उमेदवारांनी थोडंसं अलर्ट राहायचं आहे. कारण सामाजिक शास्त्राचे बरेचसे पद असे आहेत की जी पद या ठिकाणी अतिरिक्त ठरत आहेत, अतिरिक्त ठरण्याचा धोका मोठ्या प्रमाणावरती आहे. आता विद्यार्थी संख्या याला कारणीभूत आहे. त्यामुळे सामाजिक शास्त्र विषयाला पसंतीक्रम देताना या बाबी देखील लक्षात घ्यावे लागतात. पसंतीक्रम मॅटर करतं, मोठ्या प्रमाणावरती पसंतीक्रम मॅटर करतं. ठीक आहे, म्हणून जे आहे आपल्याला सर्व अँगलना विचार करायचा आहे आणि त्यानंतर प्रेफरन्सेस द्यायचे.
मला असं वाटतं मी माझ्या परीनं या सेशन थोडंसं लांबलंय, हरकत नाहीये, परंतु मी माझ्या परीनं जो मला मुद्दा सांगायचा होता की प्रिफरन्सेस इम्पॉर्टंट आहेत, बऱ्यापैकी इम्पॉर्टंट आहे. जर का दोन गोष्टी विचारल्या की स्कोर आणि प्रिफरन्स यापैकी जास्त बेस्ट काय आहे, तर स्कोर महत्वाचा आहे. स्कोर महत्वाचा आहे, परंतु स्कोर महत्वाचा आहे म्हणजे मला 150चा स्कोर आहे, मी पार तिकडं गडचिरोलीला लागलोय, काय उपयोग आहे का मला तिकडे लागून? स्कोरच्या सोबत प्रेफरन्सेस महत्वाचे आहे. स्कोरच्या सोबत प्रेफरन्सेस महत्वाचे आहे. बघा, जसं आपण भाजी आणि भाकर खातो त्याप्रमाणे हे भाजी आणि भाकर आहे. लक्षात घ्या, आपण भाजीच एकटी खाऊ शकत नाही, आपण भाकर एकटी खाऊ शकत नाही, खाल्लं तरी ती मजा नाही. दोन्ही गोष्टी ऍट अ टाइम खायला पाहिजे, मिळून मिसळून खायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला स्कोर सहित पसंतीक्रम फार जास्त महत्वाचं आहे. तुमच्या प्रतिक्रिया काय आहे? मी ज्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय ते तुम्हाला लक्षात येते का? यापेक्षा आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत, पसंतीक्रम देताना कोणत्या काळजी घ्यायची, काय काय करायचं, त्या बाबी मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी जे आहे वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. तुमच्या प्रतिक्रिया काय आहे नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट कराव्या. याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर का गायडन्स हवं असेल, आपल्या काही शंका वगैरे असेल, शंका समाधानासाठी आपण गायडन्स बॅच जे आहे जॉईन करू शकता. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मास्टर टीचर हे जे ऍप आहे प्ले स्टोर वरून मोफत डाउनलोड करून घ्यावं लागेल.